नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजची माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्या नावावर जर शेती असेल आणि तुमच्याकडे सातबारा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे. कारण राज्य सरकारने अलीकडेच एक नवीन शासन निर्णय घेतलेला असून त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून असलेल्या अडचणी दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या. ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या पोट हिस्स्यांची मोजणी करून नकाशे आणि सातबारा अधिकार अभिलेख अद्ययावत करण्यासंदर्भात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महसूल आणि वन विभागाच्या माध्यमातून हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून तो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने ही माहिती नीट समजून घेणे आवश्यक आहे. राज्यात पूर्वी झालेल्या भूमापन आणि जमाबंदी प्रक्रियेदरम्यान त्यावेळच्या धारकांच्या जमिनींचे नकाशे, अधिकार अभिलेख, जमिनीची प्रतवारी आणि आकारणी निश्चित करण्यात आली होती. त्या काळात तयार झालेले अनेक नकाशे आणि सातबारे आजही वापरात आहेत. मात्र त्यानंतर झालेल्या जमीन एकत्रीकरण प्रक्रिया, खरेदी विक्री, वारस वाटणी आणि इतर हस्तांतरणामुळे मोठ्या प्रमाणात पोट हिस्से तयार झाले आहेत. या पोट हिस्स्यांची मोजणी अनेक ठिकाणी झालेली नसल्यामुळे नकाशे आणि सातबारा यामध्ये तफावत निर्माण झाली आहे. याच कारणामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना राबवताना अडचणी येत होत्या. शेतकऱ्यांना लाभ मिळताना विलंब होत होता आणि काही वेळा वादसुद्धा निर्माण होत होते. हीच अडचण दूर करण्यासाठी हा नवीन निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक भूभागाची अचूक मोजणी करून नकाशे आणि अधिकार अभिलेख एकमेकांशी सुसंगत ठेवणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने प्रत्येक शेतजमिनीला स्वतंत्र ओळख क्रमांक देण्याची प्रक्रिया देखील या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेली आहे. यामुळे प्रत्येक शेतजमीन डिजिटल स्वरूपात ओळखली जाणार आहे. कृषीविषयक योजना, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा, पीक विमा, नुकसान भरपाई यासारख्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी जमिनीच्या हद्दी स्पष्ट असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या पोट हिस्स्यांची धारक खात्यानिहाय मोजणी करून त्यांची सीमा निश्चित केली जाणार आहे. यामुळे नकाशे आणि सातबारा नेहमी तंतोतंत जुळतील. हा पोट हिस्सा मोजणीचा प्रकल्प जमाबंदी आयुक्त आणि भू अभिलेख विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक सर्वे किंवा गटामधील पोट हिस्स्यांची अचूक मोजणी करणे, सातबारा आणि नकाशे अद्ययावत करणे आणि प्रत्येक भूभागाला स्वतंत्र ओळख देणे. आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांना होणारे महत्त्वाचे फायदे समजून घेऊया. पहिला फायदा म्हणजे सातबाऱ्यानुसार प्रत्येक धारकाचा स्वतंत्र पोट हिस्सा नकाशावर स्पष्टपणे दिसणार आहे. दुसरा फायदा म्हणजे क्षेत्र आणि हद्दीवरून होणारे वाद मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. तिसरा फायदा म्हणजे सातबारा आणि नकाशे कायमस्वरूपी अचूक आणि जुळते राहणार आहेत. चौथा फायदा म्हणजे भूभागांचे नकाशे आणि अधिकार अभिलेख यांचे एकत्रीकरण सहज करता येणार आहे. पाचवा फायदा म्हणजे बँका, पीक विमा कंपन्या आणि नुकसान भरपाईसाठी अद्ययावत डिजिटल माहिती उपलब्ध होणार आहे. आणि सहावा अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे खरेदीपूर्व मोजणी प्रक्रियेसाठी अचूक डिजिटल डेटाबेस तयार होणार आहे, ज्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. हा शासन निर्णय प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप उपयुक्त आहे. याची PDF प्रत भविष्यासाठी जपून ठेवणे गरजेचे आहे, कारण पुढील काळात याचा मोठा उपयोग होणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर पुढील अपडेटसाठी संपर्कात रहा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक शेतकऱ्याला या निर्णयाची माहिती मिळणे अत्यंत गरजेचे आहे. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नव्या आणि उपयुक्त माहितीसह. जय शेतकरी.